नमस्कार, मैं हूं पवन पाठक रिसर्च न्यूज में। आज अर्थ संकल्प योजना के तहत आज एकनाथ शिंदे साहब ने और अजीत दादा पवार वित्त मंत्री ने अपने बजट का, महाराष्ट्र के बजट का एक बड़ा पैकेज महाराष्ट्र को दिया है, जिसमें मुंबई का भी एक अच्छा बजट रहा है। हमारे साथ चांदीवली विधानसभा शिवसेना के लोकप्रिय आमदार दिलीप मामा लांडे हैं। जानते हैं इस बजट के बारे में क्या था। मामा, यह बजट कैसा है? अर्थसंकल्प हा जनसामान्यांचा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा, युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी, युवा पिढीला त्याच्या पायावरती उभं राहण्यासाठी आणि आमच्या लाडक्या बहिणीचा जो आशीर्वाद सरकारच्या डोक्यावरती आहे त्याची आदरयुक्त हृदयामध्ये ठेवून त्यांचा सन्मान करण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून केलेलं आहे। हा महाराष्ट्राचं बजेट आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आहेत। महाराष्ट्राचे कन्या सावित्रीबाई फुले यांचं स्मरण, ह्यांचा इतिहास हा महाराष्ट्रासमोर जिवंत ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा विकास आहे आणि महाराष्ट्रातील जनसामान्य असेल, शेतकरी असेल, लाडकी बहीण असेल, या आणि तरुण पिढी या सर्वांचा आदर करून, त्यांच्या भावनांचा विचार करून हे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ये बजट महाराष्ट्र शासनाने सादर केलेलं आहे। मामा, ये बजट में लाडली बहन योजना जो लगातार रखी जाएगी, चांदीवली विधानसभा में इसका कितना कारगर होगा, और जिन लोगों का नहीं हुआ है अभी, उन लोगों को लाडली बहन योजना कैसे आप पूरा कर पाएंगे? चांदिवली विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाजाच्या आया बहिणींना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेली आहे आणि असाच सन्मान शासनाच्या माध्यमातून माझ्या चांदिवलीमधील आया बहिणींचा केला जाईल। मामा, एक सवाल और, आपने पिछले विधानसभा में आप जब भी एमएलए थे तो काफी काम आपने किया, स्कूल का किया, कचरकुंडी का किया, रोड का किया, सौंदर्यीकरण किया, एसटीपी का किया, डूबते हुए काजूपाड़ा और कुर्ला को बचाया। तो मामा, इस बार आपके बजट में कैसा कार्य होगा कि चांदीवली का चेहरा पूरा पूरा निखर जाए? जो 20 साल में नहीं हुआ वो मेरे कालावधि के अंदर चांदीवली का डेवलप, चांदीवली का विकास, चांदीवली के लोगों को समस्या और उनको सुविधा देने का काम ये करने का पूरा प्रयास किया जाएगा और पूरा जो लोगों का विश्वास है वो विश्वास सार्थ होए। तो मैं एक सवाल था, कहा कल देवेंद्र फडणवीस जी ने औरंगजेब के कब्र को उखाड़ कर फेंकने की बात कही, लेकिन उन्होंने एक संशय जताया या कांग्रेस की वजह से वो कब्र को नहीं उखाड़ सकते हैं कि शिवाजी महाराज ने जिस तरीके से उनको मारा था। छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांच्याबद्दल कोण अपशब्द बोलत असेल त्यांना या महाराष्ट्रातून उखडून फेकायचं काम ही महाराष्ट्रातील जनता करेल। धन्यवाद मामा।